भारत पौर्णिमेनिमित्त भंडारकवट्याचे ग्रामदैवत महाशिवयोगी श्री महासिद्ध देवाच्या यात्रेला येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागतोत्सुक माननीय श्री सुरेशजी हसापुरे मित्रमंडळ भंडारकवटे। कडे अशी चर्चा आहे की देवेंद्र फडणवीस हे आता पुणे लोकसभा लढणार आहेत। बघा, मी परत एकदा सांगतो की मी 30 वर्षापूर्वी माझ्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये मला पक्षाने आदेश दिला तर मी लगेच निवडणूक लढवायला तयार आहे। मी मागच्या आठवड्यात सांगितले की मफलर टाकले की सुरुवात झाली, कारण शेवटी मी लढणारा कार्यकर्ता आहे। मी क्षत्रिय आहे, छत्रपतींचा वारसा लाभलेला पुणे आहे आणि त्या पुण्यामध्ये आम्ही काम करतो। त्यामुळे सातत्यानं ह्या जनतेमध्ये कधी मला जनतेतून आवाज आला की मी निवडणूक लढवायला तयार आहे। माझ्या अधिकृत सोशल मीडियावरनं मी ते काय हे पॅटर्न हा शब्द वापरला नाही, पण जेव्हा जनता आवाज देते त्यावेळेला मी तयार असतो आणि हा जनतेचा आवाज आहे। पुणे पॅटर्न जसा होता तर जनता पॅटर्न धंगेकर पॅटर्न आहे आणि धंगेकर हा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, लोकांचा कार्यकर्ता आहे, पुणेकरांचा कार्यकर्ता आहे। त्यामुळे कुणी समोर असलं तरी पुणेकरांनी निवडणूक हातात घेतल्यानंतर आपण चित्र बघितलं असेल मागच्या विधानसभेमध्ये, तेच चित्र लोकसभेला होईल। पक्षाने मला आदेश दिला तर मी निवडणूक लढवायला तयार आहे। भाजपचं नेतृत्व जे करतायत, मोठं नेता आहे देवेंद्र फडणवीस, ते जर पुण्यात न उभे राहिले तर एक ब्राह्मण समाजाचा मोठा पाठिंबा त्यांना मिळतो। फडणवीस जरी असले तरी तुम्ही निवडून याल असा तुम्हाला विश्वास आहे का उभे राहिले? बघा, या पुण्यामध्ये तुम्ही ब्राह्मण समाजाचं नाव घेतलं, ब्राह्मण समाज हा हुशार आहे आणि प्रत्येक वेळेला तो निर्णायक मतदान करत असतो। तो कुठल्याही एका पक्षाचं काम करत नाही। हा जो त्यांना लागलेला जो हे डाग आहे, ठपका, हा ठपका नाही आहे। ते कार्यकर्ता बघून मतदान करतात। मी गेली 25-30 वर्ष कसबा विधानसभेत निवडणुका लढवतोय आणि ब्राह्मण समाज कायम माझ्या पाठीशी राहिला। शेवटी त्यांना एक कार्यकर्ता करतो आणि जवळचा माणूस करतो। हाकेला आवाज कोण देणार आहे तर धंगेकर कधी देऊ शकतो हे त्यांना माहिती आहे। त्यामुळे ब्राह्मण समाज कधी एका पक्षाच्या पाठीशी राहिला नाही हे माझं मत आहे। कारण माझ्या निवडणुकीचं तुम्ही कुठल्याही ब्राह्मण समाजाची फडणवीस आले, मी म्हणतो फडणवीस नाही, फडणवीसपेक्षा अजून कोण वरचे असले तरी उद्या निवडणूक लढवायची, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले आणि लोकशाहीमध्ये कोणालाही कुठं लढता येतं। रवी धंगेकर हा कार्यकर्ता आहे, तो लढायला तयार आहे आणि कोणी आलं तरी त्याला निवडणूक जर पार्टीने सांगितलं तर तो लढणारच आहे। आणि मी निवडणूक लढवताना कोणाला घाबरत नाही, आपण बघितलंय। कारण घाबरणं आपल्या डिक्शनरीत नाही, आपल्या रक्तात नाही, कारण आपण प्रभू रामचंद्राचे वंशज आहेत। आपण शेवटी आपण क्षत्रिय आहोत, त्यामुळे लढणं आपल्या रक्तात नाही। धंगेकर पॅटर्न लोकसभेत प्रभावी ठरेल का? मी सांगतो, पुणे शहरात पुणेकरांनी ठरवलं तर धंगेकर पॅटर्न, धंगेकरला कायम 30 वर्षामध्ये पुणेकरांनी वेगवेगळ्या ठिकाणी मतदान केलंय आणि धंगेकरच्या पाठीवर हात 30 वर्षापूर्वी ठेवलेला आहे। माझ्या निवडणुका 9 निवडणुका लढवतात, 9 निवडणुका वेगवेगळ्या भागातून लढवल्यात आणि मी 30 वर्षामध्ये जात पात मानणारा कार्यकर्ता नाही। जो माझ्याकडे तो माझा परमेश्वर आहे, दैवत आहे माझं, आणि त्याची सेवा करणं हे माझं काम आहे। त्यामुळे महाराष्ट्रातनं बी मला मतदान करतील लोक, कारण त्याचा अर्थ असा आहे की कुठलाही माणूस आला तर त्याला मदत करणं हे माझं कर्तव्य आणि तो माझा धर्म आहे। बाहेरचा उमेदवार चालेल का पुण्यात? मी म्हणतो, मला एकदा पार्टीने सांगितलं तर माझ्यासमोर कोणी बी उद्या मी लढाय